कोळी महादेव, कोळी मल्हार या दोन्ही जाती अनुसूचित जमातीत एसटी मध्ये समाविष्ट आहेत. संविधानाने आरक्षण दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाच्या माध्यमातून या समूहाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ही व्यवस्था अनुसूचित जमातीतील कोळी समाजाचा निवडणुकीत मतासाठी वापर करते आणि सत्ता आल्यावर मात्र वाऱ्यावरती सोडते. अनेक वर्षापासून कोळी महादेव आणि कोळी मल्हार या दोन जाती जात वैधता प्रमाणपत्र आणि जात पडताळणीसाठी मोठा संघर्ष करतात. त्यासाठी अनेकांना शिक्षण गमवावं लागतं, अनेकांना नोकरी गमवावी लागते. आरक्षण दिलेलं असताना सुद्धा हेलपाटे मारावे लागतात. त्यांचा ससेमेरा केला जातो. विभागाच्या नावाखाली, क्षेत्राच्या नावाखाली मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाला वेटीस धरलं जातं. ऐतिहासिक नोंदीच्या माध्यमातून त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. त्यांच्या रक्ताच्या नातेसंबंधात जर जात वैधता प्रमाणपत्र असेल तर सहज ते भेटलं पाहिजे. परंतु तसं न होता चौकशीचा, नोंदीचा ससेमेरा लावून त्यांना असणारा अनेक वर्ष जात पडताळणी कार्यालयाचे हलपाटे मारावे लागतात. आणि हे वास्तव आहे. आणि म्हणून कोळी समाजाने छत्रपती संभाजीनगरमध्ये जो एल्गार केला, त्या एल्गारला ऑल इंडिया पॅंथर सेना जाहीर पाठिंबा देत आहे. आदिवासी मंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांना आम्ही मागणी करतोय की कोळी समाजाचा, आदिवासी समाजाचा अंत बघू नका. त्या समाजाला कुणी वाली नाही अशा गैरसमजामध्ये राहू नका. या समाजाने निळा झेंडा हातात घेऊन जय भीमचा नारा देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन न्यायाचा एल्गार पुकारलाय. संविधानाने जर त्यांना आरक्षण दिलंय, बाबासाहेबांनी जर सामाजिक न्याय दिलाय, तर या व्यवस्थेने त्यांना रोखण्याचं काम करू नये. जर का जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यास विलंब लावत गेले आणि कोणतंही परिवर्तन जर आलं नाही, तर त्या ठिकाणी कोळी समाज मोठ्या प्रमाणात राज्यात एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पॅंथर म्हणून त्यांच्या पाठीशी या आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातल्या कोळी बांधवांना मी आव्हान करतो की ही व्यवस्था केवळ आपला मताचा वापर करते आणि आपल्या असणाऱ्या सामाजिक न्यायाची हत्या करते. त्याच्यामुळे एकजुटीने हा लढा आपल्याला लढावा लागेल. राज्य सरकारकडे सगळ्या यंत्रणा आहेत. लाडली बहीण योजना अपात्र लोकांनी कशी घेतली हे त्यांच्याकडे ट्रेस करणारं यंत्र आहे. परंतु कोळी समाजाला त्याची जात पडताळणी देण्याची यंत्रणा नाहीये. त्यांच्यावर मात्र संशय घेतला जातो. त्याची पडताळणी व्हावी हा कायदेशीर भाग आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु विलंब लावणे, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी रक्ताच्या नात्यात प्रमाणपत्र असताना न देणे, ऐतिहासिक नोंदी असताना टाळणे हे योग्य नाही. त्याच्यामुळे यामध्ये ठोस भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि कोळी समाजाचा अंत बघू नये. जर कोळी समाजाचा अंत बघायला निघालात तर त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना देत असून, जर माझ्या कोळी समाज बांधवाच्या शिक्षणाची, नोकरीची, राजकीय पदाची काही हानी झाली तर येणाऱ्या काळात याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील असा इशारा सुद्धा देतोय.